धर्मवीर नवरात्र मंडळ गांधीनगर आजराच्या कार्यकर्त्यांनी करून दाखवलं। गांधीनगरच्या अस्मितेप्रश्नी म्हणजेच गांधीनगर नाल्यापासून ग्रामीण रुग्णालयापर्यंतचा रस्त्याचं डांबरीकरण करणं। गेली 18 वर्षे या रस्त्याचं काम रखडलं गेलं होतं। PWD आणि नगरपंचायत यांच्या समन्वय होत नसल्यामुळे या रस्त्याचं काम रखडलं गेलं होतं। या रस्त्याची दुरावस्था SBN मराठीने समोर आणली। गांधीनगर नवरात्र उत्सव मंडळाने हा रस्ता व्हावा म्हणून हा मुद्दा उचलून धरून PWD आणि नगरपंचायत ऑफिसवरती थेट निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला। हा रस्ता व्हावा यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी थेट आमदार प्रकाश आंबेडकर यांच्याकडे आपला मोर्चा वळवला। आमदार आणि सर्व गोष्टींचा आढावा घेऊन PWD अधिकारी आणि नगरपंचायतचे CEO यांची बैठक लावून हा रस्ता झाला पाहिजे असं सांगत या रस्त्याला भरघोस असा निधी मंजूर करून दिला। अथक प्रयत्नातून आणि अडीअडचणीतून अखेरीस हा रस्ता पूर्णत्वास आल्याने रस्त्याचे काम अगदी उत्कृष्टरित्या कॉन्ट्रॅक्टर भगवान पाटील यांनी पूर्ण केले। धर्मवीर नवरात्र उत्सव मंडळ आणि SBN मराठी यांच्याकडून आमदार प्रकाश आंबेडकर आणि सर्व अधिकारी तसेच कॉन्ट्रॅक्टर यांचे मनपूर्वक जाहीर आभार। या सर्वांनी गांधीनगर वासियांचा सर्वात मोठा प्रश्न सोडवून त्यांना सहकार्य केले। नमस्कार, मी आकाश शिंदे SBN मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आजचा विषय म्हणजे गांधीनगर नाल्यापासून ते ग्रामीण रुग्णालयापर्यंतच्या रस्त्याचा विषय। गेली 18 वर्ष या रस्त्याला डांबर लागलं नव्हतं। हा रस्त्याचं काम होत नव्हतं। PWD व नगरपंचायत यांच्यामध्ये समन्वय नसल्यामुळे या रस्त्याचं काम रखडलं होतं। या रस्त्याला जी पाईपलाईन आहे ती अतिशय वरच्या बाजूला असल्यामुळं हा रस्त्याचे लेवल किंवा रुंदीकरण किंवा खोलीकरण करण्यासाठी भरपूर प्रश्न येत होते। अवजड वाहनं गेल्यानंतर पाईपलाईन फुटत होत्या, त्यामुळे नगरपंचायतला खोदकाम करावं लागायचं आणि त्या खोदकामाला वैतागून PWD हा रस्ता करायला तयार नव्हती। पण या रस्त्याची अवस्था बघितली असेल तर सर्वत्र खड्डे असायचे, त्याच्यानंतर धुळीचं साम्राज्य होतं। त्याच्यानंतर नवीन पाईपलाईनवाल्यांनी हा रस्ता उकरून ठेवला होता, त्यामुळे त्या रस्त्याची पुन्हा दुरावस्था झालेली होती। पण त्या रस्त्याचं रिस्टोरेशनचं कामही नीट होत नव्हतं। पण या सर्व गोष्टींना वैतागून शेवटी धर्मवीर नवरात्र उत्सव मंडळ गांधीनगर याच्या कार्यकर्त्यांनी हा मुद्दा उचलून धरला। PWDचं ऑफिस असेल, तहसीलदार कार्यालय असेल, नगरपंचायत असेल, या सर्व अधिकाऱ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला। सर्वांना निवेदन दिली, विनंती केली व या रस्त्याचं काम मंजूर करून घेतलं। त्याच्यानंतर हे जे काम होत नव्हतं, जे काही अडीअडचणी अडथळे येत होते, या अडीअडचणी अडथळ्यांना मंडळाचे कार्यकर्ते स्वतः सामोरे जाऊन ते प्रश्न मिटवत होते व कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा PWD अधिकारी असतील त्यांना रस्ता करून द्यावा यासाठी जे काही प्रयत्न करता येतील ते सर्व प्रयत्न हे मंडळाचे आमचे कार्यकर्ते करत होते। प्रत्येक वेळी काही ना काहीतरी प्रॉब्लेम हे येत होते, पण त्यातून मार्ग काढून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अखेर हा रस्ता तयार केला। तर PWDचे व संबंधित कॉन्ट्रॅक्टरने अतिशय उत्तमरित्या या रस्त्याचं काम करून दिलेलं आहे। पुन्हा 18 वर्ष बघावी लागणार नाही अशा उत्तम दर्जाचं काम करून या कॉन्ट्रॅक्टरनी हा रस्ता गांधीनगरवासियांना बनवून दिला व ग्रामीण रुग्णालयाकडे जाणारा हा रस्ता अतिशय चांगल्या पद्धतीचा, अतिशय चांगल्या रुंदीचा आणि चांगल्या कामाने तयार केला गेलेला आहे। तरी संबंधित अधिकारी, PWDचे अधिकारी असतील किंवा कॉन्ट्रॅक्ट असतील, या सर्वांचे आभार। आणि या रस्त्यासाठी जास्तीत जास्त आम्हाला मदत जी केली ती म्हणजे आपले माननीय आमदार प्रकाश आंबेडकर साहेब। प्रकाशराव आंबेडकर साहेबांनी या कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा PWDचे अधिकारी असतील किंवा नगरपंचायतचे अधिकारी असतील, या सर्वांना एकत्रित आणून यांची समजूत काढून सर्व प्रश्नांवरती तोडगे काढून या रस्त्यासाठी भरघोस निधी दिला आणि हा रस्ता पूर्ण करून आम्हाला दिला। मी प्रकाशराव आंबेडकरांचे मनापासून आभार मानतो आणि SBN न्यूजकडून या रस्त्याचे काम करून दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, गांधीनगर।